नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी प्राध्यापिका शीतल पाटील आपल्या सर्वांचे आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते. खेड्यापाड्यात जाऊन दिवसभर स्वच्छता करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या संत गाडगेबाबा यांचा 20 डिसेंबर अर्थात आज आहे स्मृतिदिन. त्यानिमित्त जाणून घेऊ त्यांच्या जीवन कार्याचा आढावा. आपल्या नावापेक्षा गाडगेबाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचित झालेले एक थोर समाजसुधारक म्हणून आज देखील आदराने ज्यांचे नाव आपल्या ओठांवर येते ते संत गाडगे महाराज. त्या काळी भारतीय ग्रामीण समाजात मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांमुळे बदल घडून आला. आज देखील अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत असतात. मित्रांनो, संत गाडगेबाबाचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे अंजनगाव सुरजी तालुक्यात एका परिष्ठ म्हणजे धोबी परिवारामध्ये झाला. गाडगे महाराजांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी झाले. त्यांच्या मामांची खूप मोठी शेतजमीन होती. तेथे काम करायला विशेषतः गुरे राखायचे काम त्यांना फार आवडे. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते असं म्हणायला हरकत नाही. आपल्या मुलीच्या जन्मानंतर आप्तेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदल होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यांपासून बनविलेला पोशाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व गाडगे महाराज. संपूर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करायची, घाण साफ करायची आणि त्या बदल्यात 4 घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरता कीर्तन करायचं, ज्यातून समाज प्रबोधन करता येईल, समाज कल्याणाचा प्रसार करायचा. आपल्या कीर्तनात ते संत कबीरांच्या दोह्यांचा देखील उपयोग करत असत. गाडगेबाबा ज्याही गावात प्रवेश करत ते लगेच गावातील नाल्या आणि रस्ते स्वच्छ करत आणि स्वच्छता झाल्यानंतर गावकऱ्यांना गाव स्वच्छ झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देत असत. सामाजिक प्रबोधनातून लोकांच्या मनात ज्या अंधश्रद्धा घर करून बसलेल्या आहेत, ज्या अनिष्ट प्रथा जसं बोकड कापणे, कोंबड कापून देवाला वाहणे, लोकांच्या मनातून उदाहरणं देऊन गाडगेबाबा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असत. गावकरी त्यांना गोळा करून पैसे देत त्यांचा उपयोग गाडगेबाबा गावाच्या विकासाकरताच करत असत. गावातून मिळालेल्या पैशातून गाडगे महाराजांनी अनेक शाळा, धर्मशाळा, रुग्णालये आणि जनावरांकरिता गोशाळा देखील उभारल्या. गाडगे महाराज जनतेला जनावरांवर होत असलेल्या अत्याचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत समाजात चालत असलेल्या जातीभेद आणि वर्णभेदाला संपवण्याकरता त्यांनी खूप प्रयत्न केले. समाजात दारूबंदी व्हावी याकरता सुद्धा बाबांनी बरेच प्रयत्न केले. गाडगे महाराज लोकांना कठोर परिश्रम, सामान्य राहणीमान आणि परोपकार याला अंगीकारण्याचे धडे देत असत. महाराजांनी कित्येकदा मेहर बाबांची भेट घेतली होती. मेहर बाबांनी देखील गाडगे महाराजांना आपल्या आवडत्या संतांमधील एक म्हटले होते. गाडगे महाराजांनी मेहर बाबांना पंढरपूर येथे आमंत्रित केले होते. त्यावेळी 6 नोव्हेंबर 1954ला हजारो लोकांनी मेहर बाबा आणि गाडगे महाराजांचे एकत्र दर्शन घेतले होते. मित्रांनो, महाराजांनी केलेल्या काही महत्त्वाच्या कार्यांची लेखाजोखा आपण थोडक्यात समजून घेऊ. ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती, धर्मशाळा, गोशाळा, रुग्णालय शाळा, वसतिगृह यांची उभारणी त्यांनी केली. गाडगे महाराजांच्या कार्याचा गुणगौरव आजही होताना दिसतो. गाडगे महाराजांच्या कार्याचा सन्मान करत महाराष्ट्र शासनाने 2000 ते 2001 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. जे ग्रामस्थ आपल्या गावाला स्वच्छ ठेवतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. गाडगे महाराज महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारकांमधील एक आहेत. लोकांच्या समस्या त्यांना कळायच्या. गरिबी आणि
गरजवंतांकरिता ते सतत कार्य करायचे. भारत सरकारने देखील त्यांच्या सन्मानार्थ अनेक पुरस्कार सुरू केले आहेत. अमरावती विद्यापीठाचे नाव देखील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. गाडगे महाराज भारतीय इतिहासातील एक महान संत होऊन गेले. ते खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी होते असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी अनेक धर्मशाळा, गोशाळा, विद्यालय, चिकित्सालय आणि वसतिगृहांची निर्मिती केली. त्यांना मिळालेल्या दानातून, देणग्यांमधून त्यांनी या सर्व गोष्टींची उभारणी केली. परंतु स्वतःकरिता एक झोपडी देखील ह्या महापुरुषानं बांधली नाही. संत गाडगे महाराजांचा दशसूत्री संदेश जो आजवरही प्रसिद्ध आहे आणि तो प्रत्येकाने घ्यावा असा आहे. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणाकरिता मदत, बेघरांना आसरा, अंध अपंग रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, गोरगरिबांना शिक्षण, अशा एक ना नानाविध प्रकारच्या दशसूत्री संदेशांमधून माणसात देव शोधणाऱ्या या संतानं समाजामध्ये क्रांती घडवून आणली. खेड्यापाड्यातील गावागावात मंदिरासमोर भजन करीत विचारत, बापो हो ईश्वर, देव कशात आहे? देव बापात लोकात असणारी श्रद्धा, अंधश्रद्धा, अज्ञान, अस्वच्छता याचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने समाज प्रबोधन ते करीत होते. तीर्थी धोंडा पाणी देवे, रोकडा सज्जनी असे सांगत दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे, मंत्रतंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वासही ठेवू नका, अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये आपण बघितलंच की त्यांनी सुरू केल्या. पण त्यांनी रंजले गांजले दीन दुबळे अपंग अनाथ यांच्यात देव शोधला, मंदिरात नाही. ना खऱ्याखुऱ्या देवताच गाडगेबाबा अधिक रमत असत. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपणहून मदत करायला ते धावायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे. हा त्यांचा अख्ख्या दिनक्रम असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. चिंतामुक्त करणारे तत्वज्ञान गाडगेबाबांनी दिले. गाडगेबाबांचे शिक्षण आणि त्यांची समाज प्रबोधन करण्याची कीर्तन पद्धती पाहिली तर ते उच्च शिक्षित वाटतात, पण ते उच्च शिक्षित नव्हते असे आजच्या तरुणांना सांगितले तर पटणार नाही. गाडगेबाबांनी अज्ञान, अंधश्रद्धा यावर प्रहार करून माणसाच्या मनातील घाण साफ करण्याचे काम नियमितपणे केले आहे. त्यांचे तत्वज्ञान मानवी समाजाला चिंतामुक्त करणारे आहे. ते समजून घेण्यास सुशिक्षित समाज कमी पडतो. आज प्रत्येकजण आपल्या कुटुंबापुरता विचार करत आहे. घर, परिसर, गाव स्वच्छ ठेवा हा मंत्र त्या काळी गाडगेबाबांनी सांगितला. आज सुशिक्षित माणूस असा विचार करत नाही, पण गाडगेबाबा याचा 10 कलमी कार्यक्रम राबवायचे. जो आपण मगाशी सांगितला, भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्या नागड्यांना कपडा, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, बिमार लोकांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब मुलामुलींचे लग्न, गोरगरिबांना शिक्षण त्यांनी खेड्यापाड्यात राबविला. मित्रांनो, 14 जुलै 1941ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंद स्वामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांची माहिती दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते आणि त्यांना सायंकाळच्या रेल्वेने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली आणि 2 घोंगड्या विकत घेऊन महानंद स्वामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडूनही काही न घेणाऱ्या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून 2 घोंगड्या स्वीकारल्या आणि म्हणाले, डॉक्टर तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, बाबा माझा अधिकार 2 दिवसांचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले होते. असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. गाडगेबाबा आपल्या कीर्तनात श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्गुण व
दुराचारांची जाणीव करून देत असत. तसाच प्रयत्न आताच्या सामाजिक संघटनांनीही करायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून समाज माध्यमांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. ज्या काळात सर्वदूर अज्ञान पसरलेलं होतं त्यावेळी खेडोपाडी शहरी जाऊन कीर्तनं करून शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रसार केला. गाडगे महाराजांना संतांचे अभंग तोंडपाठ होते. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांब लांबहून येत असत. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हाती खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रभर सर्वत्र फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते असं सतत म्हटलं जातं. मित्रांनो, गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे केली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. गाडगे महाराज समतेचे पुरस्कर्ते होते. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप अपार कार्य आणि कष्ट केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला. अडाणी राहू नका, मुलाबाळांना शिकवा असा संदेश जनमानसात पसरवत आपलं अख्खं आयुष्य समाजसेवेत घालवणाऱ्या या महान तत्ववेत्यास पुनश्च एकदा अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सांगता करते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आमचा संपर्क क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली